महाभारत भाग क्रमांक 44. सुभद्रा. अर्जुन जेव्हा द्रोणाचार्यांच्या आश्रमात शिक्षण घेत होता तेव्हा त्याने श्रीकृष्णाची सावत्र बहीण सुभद्रा हिच्याविषयी ऐकले. वनवासाच्या काळात अर्जुन संन्याशाच्या वेशात द्वारकेला गेला. श्रीकृष्णाने त्याला त्या वेशातही ओळखले. अर्जुनाने सुभद्रेशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, पण कृष्ण म्हणाला की मोठा भाऊ बलराम त्याला मान्य करणार नाही. त्यामुळे बलरामला समजवणे अत्यंत आवश्यक आहे. कृष्णाने अर्जुनाला मदत केली आणि योजना आखली. बलरामाच्या संमतीने अर्जुन संन्याशाच्या रूपात सुभद्राच्या उद्यानात राहू लागला. सुभद्राने भक्तिभावाने त्याची सेवा केली. अर्जुन अजूनही वेषांतरात असतानाच तिला पांडवांच्या कथा सांगू लागला. हळूहळू त्याला जाणवले की सुभद्रालाही अर्जुनाविषयी गुप्त प्रेम आहे. शेवटी अर्जुनाने आपली खरी ओळख तिला सांगितली. त्या काळी क्षत्रिय प्रथेप्रमाणे स्त्रीच्या संमतीने तिचा विवाह केला जाई. श्रीकृष्णाच्या मदतीने अर्जुनाने सुभद्रेला घेऊन इंद्रप्रस्थाला गेला. अर्जुनाने सुभद्रेला प्रथम द्रौपदीचे मन जिंकण्याचा सल्ला दिला. द्रौपदी आणि बलराम यांच्या संमतीने त्यांचा विवाह पार पडला. नंतर त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले अभिमन्यू, जो पुढे महान योद्धा ठरला.